शिवसैनिकांनी आनंद दिघेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होतं आणि आता त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाण्यामध्ये खासदार संजय राऊतांचा पुतळा जाळण्यात आलेला आहे। तर आनंद दिघे हे केवळ जिल्हा प्रमुख होते, त्यांचा फोटो बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोंजवळ लावून तुम्ही बाळासाहेब ठाकरेंची किंमत कमी करता का असा सवाल त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेला विचारला होता आणि आता त्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी संजय राऊतांचा पुतळा जाळलेला आहे। ठाण्यामधील काही दृश्य समोर येत आहेत। एकनाथ शिंदेंच्या शिवसैनिकांकडून आता संजय राऊतांचा पुतळा जाळण्यात आलेला आहे। आनंद दिघेंबाबत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि आता त्या पार्श्वभूमीवर सध्या ठाण्यामध्ये शिंदेंची शिवसेना चांगलीच संतप्त झालेली आहे आणि संजय राऊतांच्या फोटोचा निषेध त्यांच्याकडून करण्यात येतोय आणि त्याचबरोबर संजय राऊतांचा पुतळा देखील इथे जाळण्यात आलेला आहे। दिघे हे नेते होते, केवळ उपनेते नव्हते असं संजय राऊत म्हणाले। मातृश्रीवरती कायमस्वरूपी दिघे जिवंत असताना पण मी सगळं साक्षीदार आहे। त्यावेळेस सुद्धा दिघे साहेबांच्या बद्दल त्याला आकाश होता आणि आज दिघे साहेब जाऊन 25 वर्ष झाली तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये आकाश आहे। हिंदी सम्राट छत्रपती बाळासाहेब ठाकरे हे अख्ख्या महाराष्ट्राचे दैवत आहे आणि ह्या महाराष्ट्र देवताबद्दल काहीतरी आग लावायचे धंदे करायचे, लोकांमध्ये एखादा संभ्रम निर्माण करायचा, हे संजय राऊतांचं काम आहे। आणि संजय राऊत इथले उभाटा गटाचे जे नेते राजन विचारे ते संजय राऊतांना उत्तर देणार आहेत का? ते पण यांचे शिष्य होते आणि संजय राऊतांना दिघे साहेबांनी बोलायचा अधिकार अजिबात नाहीये। ज्यावेळेला दिघे साहेब काम करत होते दिघे साहेबांनी आपल्या घरादारावर दृष्टीपत्र ठेवलं आणि त्यांनी अनेक कार्यकर्ते निर्माण केले। ठाणे जिल्हा असेल, पालघर जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, मुंबई असेल, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये